अधिकारी येत नसतील, मिरजेतील महापालिका विभागीय कार्यालय बंद करा, सुधार समितीची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी। मिरज महापालिका विभागीय कार्यालय अधिकारी विना कामकाज ठप्प। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेच अंकुश नाही। मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर मिरजेचे कार्यालय बंद करून टाका, अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की सांगली शहरा एवढीच मिरज शहराची भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे। मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, बांधकाम, नगर रचना, घरपट्टी, जन्म, मृत्यू, जलनिस्सारण हे प्रमुख विभाग आहेत। मात्र अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे, तर बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्म, मृत्यू, जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत नाहीत। अधिकारी जागेवर नसल्याने कर्मचारी बेलगाम झाले आहेत। सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यांकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत। जन्म मृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्याने मिरज विभागीय कार्यालय रामभरोसे झाले आहे। मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल, शिवाय आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस्य नसेल तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका, अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये आज आम्ही मिरज सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि सकाळपासून 10 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी आहे। या ठिकाणी कोणते विभाग असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, नगररचना विभाग असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे, त्या सहाय्यक आयुक्त कार्यालय असू दे, त्या कोणत्या कार्यालयामध्ये अधिकारी उपलब्ध नाही आहे। आज बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस असतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गर्दी होत असते आणि प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली आहे। आम्ही मिरज शहरामध्ये जे विभागीय कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये अधिकारी कायमस्वरूपी अधिकारी नेमा प्रत्येक विभागामध्ये अशी मागणी आहे। अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आम्ही मागणी केली होती। आज दुर्दैवाने अतिरिक्त आयुक्त साहेब आता इथले जे अतिरिक्त आयुक्त हर्षद साहेब यांची कोल्हापूरला बदली झाले आहे, नवीन अतिरिक्त आयुक्त मिरजेला आलेले आहेत, पण आज अखेर आम्ही अतिरिक्त आयुक्तांना आम्ही मिरज विभागीय कार्यालयामध्ये बघितलेलं नाही आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की मिरज शहर विभागीय कार्यालय हे नावापुरतं ठेवायचं असेल तर बंदच करून टाका ना। मिरज विभागीय कार्यालय ठेवायचं करायचं काय, अधिकारी जागेवर नसेल तर ते कुणाला विचारायचं, नागरिकांना प्रश्न कुणाला विचारायचं। अधिकारी जागेवर असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या कोणाचा पायपूस कोणाला नाही आहे। अतिशय बिकट अवस्था मिरज विभागीय कार्यालयाची आहे। तर माननीय आमची मिरज महापालिका विभागीय कार्यालयामध्ये कायमस्वरूपी अधिकारी नेमा अशी मागणी आज आम्ही आपल्या निमित्तानं आयुक्तांच्याकडे आम्ही करत आहोत।